नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील शेकडो वर्ष जुन्या अशा खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी. ठाण्यात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा झालाय. ठाण्यातील भक्तांमध्ये चंपाषष्ठीच्या उत्सवाची मोठी उत्सुकता आणि भक्तिभाव दिसून येत आहे. 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा मुख्य दिवस चंपाषष्ठी उत्सव ठाण्यातील जवाहर बाग येथील श्री खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. श्री खंडोबाची पूजा, अभिषेक, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जवाहर बाग येथील श्री खंडोबा मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. भक्तांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आला. सायंकाळी या ठिकाणी महाप्रसाद भंडारा देखील आयोजित करण्यात आलाय. चंपाषष्ठीच्या निमित्तानं विविध मंडळे आणि संघटनांनी फेरी, भव्य मिरवणूक तसेच भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यंदा उत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट आणि प्लास्टिक मुक्त असे उपक्रम राबवण्यात आले. शहरातील सामाजिक संस्थांनी या निमित्तानं रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच अन्नदानाचं आयोजन केलंय. ठाणे महापालिका आणि पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची अशी विशेष काळजी घेतली. चंपाषष्ठी हा खंडोबा भक्तांसाठी महत्त्वाचा सण असून ठाण्यातील या उत्सवानं धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. या आजच्या खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठीचा जो कार्यक्रम आहे त्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 4:30 ते 5:30 हा मंदिराचा अभिषेक झाला. या देवाचा अभिषेक झाला. त्यानंतर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले आहे. संध्याकाळी या ठिकाणी संध्याकाळी 6 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तसेच पार्सलचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे. भुपेट पद्धतीचं सुद्धा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे आणि नंगर तुटल्यानंतर त्या सर्व कार्यक्रमाची सांगता होते. आणि हे मंदिर 1948 साली उदयास आलं. म्हणजे आमच्या ह्या मंदिराचे ज्यांनी स्थापना केली ते बबनराव विष्णू शिवले, फुलवाले, जांभळे नाका, ठाणे यांचा खंडोबाची फार मोठी भक्ती होती आणि त्यांची भक्ती असल्यामुळे ते जेजुरीला वारंवार जेजुरीला जायचे आणि मग त्यांचा त्यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी त्या काळामध्ये दलदल होती, झाडी होती, समोर फक्त स्मशान होतं गावाच्या बाहेरचं. या ठिकाणी त्यांनी शोध घेतला असता त्यांना उवड, पिंपळ आणि उंबर या झाडाच्या बुंद्यामध्ये त्यांना खंडोबाची स्वयंभू मूर्ती दिसली. अशा प्रकारे त्यांनी ते छोटंसं शेड बांधलं आणि त्याची सेवा चालू केली. 1978 साली त्याचं ट्रस्ट स्थापन झालं, जय मल्हार मंदिर ट्रस्ट. त्यावेळेसचा जीर्णोद्धार झाला आणि त्याच्यानंतर आता हा जीर्णोद्धार 2023 ते 2024 असा आपला जीर्णोद्धार आणि हे भव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे. एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी कंटेनरसह 55 लाखांचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागानं केला जप्त. एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं शिळपाटा येथे जप्त केला असून कंटेनर चालकाला अटक केली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000 मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे.
मद्याने भरलेल्या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्र जप्त केली आहेत. दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील ढाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधीक्षक वैद्य यांनी दिला आहे. पथक क्रमांक 1 ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीपनं आमच्या काल रात्री सापळा रचला. त्या टीप ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं. त्या व्हेरिफिकेशन मध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे. एशियन पेंटचा साठा नसून पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्याचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे. असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे. सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,79,80,000 मुद्दा आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे. कंटेनर कुठून निघाला? प्राप्त आम्हाला मिळालेल्या कागदपत्राच्या आधारावर हा कंटेनर हुबळी इथून निघालेला आहे आणि त्याचं डेस्टिनेशन अजून तपास आमचा सुरू आहे. डेस्टिनेशन तिथं पहिल्यांदा भिवंडी दाखवते. आमची दुसरी एक टीम त्या भिवंडीच्या त्या डेस्टिनेशनची सर्च करत आहे. महसूल खात्याचा मोठ्या प्रमाणात की त्या आपल्या महाराष्ट्र राज्याची जे एक्साईज स्ट्रक्चर आहे, एक्साईज महसूल आहे आणि त्या राज्याचा एक्साईज महसूल आहे तो तफावत आहे. त्याचा फायदा हे बुटलेकर उचलतात. सदर जो आम्हाला टीप प्राप्त झाली होती त्या टीप प्राप्त फक्त आम्हाला जे कागदपत्र आम्ही गाडीचा सर्च पूर्ण घेतला त्या गाडीच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला एशियन पेंट आणि हुबळी हे जर फक्त डॉक्युमेंट आम्हाला प्राप्त झालेले आहेत. या अगोदर देखील अशा प्रकार नाही, ह्या अगोदर आम्ही आमच्या टीमनं जसं टीप प्राप्त झाली त्याचं हे अगोदर पण कारवाई झालेली आहे आणि आताच्या ह्याच्यामध्ये ही लेटेस्ट कारवाई आहे. 30% अवैध साठा असेल, डुप्लिकेट साठा असेल. सदर ह्याच्यामध्ये अधीक्षक महोदयाने आमच्या की सदर डे टू डे वर्किंगची टीम तयार केलेली आहे. एकूण आमच्या टोटल 12 स्क्वॉड आहेत. प्रत्येक दिवशी स्क्वॉड ही वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करतं आणि 31 डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काही अवैधरित्या चोरटी मद्य वगैरे ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आमची टीम आणि पथक आणि विशेष 2 पथक आहेत आमचे. ते 2 पथक ह्यांची कामगिरी करीत आहेत. सर अनेक त्याचा तपास सुरू आहे. सर अनेक धाब्यावर सुद्धा आमची कारवाई चालू आहे आणि धाबे कसे बंद होतील आणि कशी कठोर कारवाई हे सुद्धा आम्ही आमचे पथक कारवाई करत आहेत त्या धाब्यावर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसेच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेले अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकर होण्याची चिन्ह आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाहीये। गेले अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे। या धोरणासाठी पालिकेने 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ही समिती ही अद्याप गठीत होऊ शकलेली नाहीये। या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत। 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आहेत, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत। यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागवून नियुक्त केले जाणार आहेत, तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे। पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वजण मतदार असणार आहेत। या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे। ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छते मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती। त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांची स्वच्छता करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली। अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केलाय। घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उथळसर प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय यांची सर्वांग स्वच्छता करण्यात आली आहे। या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला। सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी होईल असा विश्वास उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।